जंगल साऱ्या आपलंच आहे र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. हे जंगल सारं आपलंच आहे र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. करजमानी काबाड कष्ट नको करू हे जंगल नष्ट. करजमानी काबाड कष्ट नको करू हे जंगल नष्ट. त्याच्या खुशीत शेती तुझी बी आहे र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. हे जंगल सारं आपलंच आहे र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राई आपली माऊली बरं उन्हात जिती सावली. त्या सावलीचं सुख वेगळंच आहे र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. हे जंगल सारं आपलंच आहे र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. जशी आपली लहान लेकरं तशी वनराईची पाखरं. घरटी जाळून पोरक करायचं नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. हे जंगल सारं आपलंच आहे र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. सखे कवीची ऐका कहाणी जसा हरिण गरीब प्राणी. वन्यजीवांची शिकार करायची नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. वन राहिला वनवाला व्हायचा नाही र. कशासाठी जगत्या? श्रीमंतीसाठी. आणि मारा पण कीर्तिरूपी वरा एवढंच सांगतो बस. धन्यवाद. अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्यांनी आपला जीवनाचा सार सांगितला. आता कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी इकडे येऊन स्थानपूर्ण व्हावं. यानंतर कविराज भांगरे सचिव राष्ट्रवादी आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे राजकीय सामाजिक सहकारी देवदासजी खडके यांच्या सेवापती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या अकोले तालुक्याच्या वेगवान विकासाचे शिल्पकार आणि कार्यसम्राट आमदार आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सहकारी अक्षयजी आवाळे, तानाजी शेठ देशमुख, मुकुंदजी लामटे, संतोषजी बोटे, व्यासपीठावरील सर्व गाडगर गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित, खडके परिवाराचे सर्व स्नेही आप्तेष्ट, देवीदास खडकेंचा सर्व मित्र परिवार आणि या पंचकृषीतील सर्व बंधू आणि भगिनींनो, खर तर देवीदास भाऊंनी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी शासकीय आश्रम शाळेमध्ये भरपूर अशी प्रामाणिकपणाची सेवा दिली आणि त्या सेवेतून ते या ठिकाणी आज सेवानिवृत्त होत आहेत. आदिवासी समाजाचे प्रश्न मांडत असताना आदरणीय आमदार साहेब कायम विधानसभेमध्ये या आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी मांडतायत आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं या तालुक्यातल्या आदिवासी असतील, बहुजन असतील, या सर्व समाजांचा एक वेगळ्या पद्धतीचा विकास या ठिकाणी होताना दिसतोय. या पुढच्या काळामध्ये या आदिवासी समाजाला आपल्याला अजून वेगळ्या उंचीवर न्यायचे. या आदिवासी समाजाचा युवक शिकला पाहिजे, सवरला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, हे उद्दिष्ट घेऊन या ठिकाणी आमदार साहेब काम करतायत. आणि हे काम करीत असताना देवीदास भाऊंची साथ खऱ्या अर्थाने या पुढच्या काळामध्ये आमदार साहेबांना भेटल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. देवीदास भाऊंच्या पुढच्या कालावधीसाठी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.
सचिव साहेबांचे मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर असं मार्मिक शब्दामध्ये त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर पुढचे मान्यवर आहेत राजू मध्ये यांना मी विनंती करतो